माझे मार्केट आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. पाहूयात उद्या निफ्टी आणि बँक निफ्टी कशा पद्धतीचं कामकाज करू शकते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जी सेन्सेक्सची एक्सपायरी होणार आहे उद्या, त्यामध्ये आपल्याला काय संधी मिळतील. जसं की आपण डिस्कस करतो आहे गेल्या 2-3 आठवड्यांपासून मार्केटमध्ये एक सेलिंग प्रेशर आहे. मध्ये एक मार्केटने अपट्रेंड किंवा एक रिव्हर्सल दाखवण्याचा प्रयत्न केला, परंतु तो सस्टेन झालेला नाही आहे. जर गेल्या 4 दिवसाच्या कॅन्डल पाहिल्या, जर तुम्ही डेली कॅन्डल पाहिल्यात तर मागील 4 दिवसामध्ये जवळजवळ 1000 पॉईंट 700 ते 800 पॉईंटचा फॉल आपण पाहिलेला आहे. 5-6 दिवसांचा विचार केला ना तर आपण कंटिन्यू फॉल पाहतोय. म्हणजे जवळजवळ 1200 पॉईंटचा फॉल आपण इथून पाहिलेला आहे. म्हणजे 24-200 1 2 3 4 5 6 आणि 7 ते 8 कॅन्डलमध्ये आपण जवळजवळ 1200 पॉईंटचा कट बँक निफ्टीमध्ये येताना पाहायला मिळालेला आहे. आणि तो वन वे आहे. फक्त एक कॅन्डल, छोटीशी हॉल्ट कॅन्डल आपल्याला बनताना पाहायला मिळालेली आहे. आणि त्याच्यानंतरची म्हणजे ह्या ज्या 2 कॅन्डल आहेत ना, त्या छोट्या कॅन्डल तुम्ही समजू शकता. मग सुरुवातीच्या 2 आणि या नंतरच्या 3 कॅन्डल एक मोठा फॉल आपण पाहिलेला आहे. आता हा कंटिन्यू होतोय किंवा नाही हे पाहणं खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी जे आपण डिस्कशन केलेलं होतं, डेलीवरती जो काही हिडन शोल्डर बनतोय त्याचंही टार्गेट आपण घेऊन चाललेलो आहोत. ते 22,700च्या 700-750च्या आसपास येणार आहे. जो वीकलीवरती हिडन शोल्डर बनतोय, बाकी वरती व्हिडिओ आहे बघा वीकली ॲनालिसिसचा, त्याच्यामध्ये क्लिअर डिस्कशन आहे की कुठपर्यंत टार्गेट जाऊ शकतं. त्या दृष्टीने तुम्ही आत्ता सध्याला ट्रेड प्लॅन करत असाल तर सध्या करू नका. एखाद दिवस अजून वाट पहा. आता का वाट पहा सांगतोय, कारण का 23,000 ही जी आहे ना ती खूप इम्पॉर्टंट सायकोलॉजिकल लेवल आहे. आणि एक कंटिन्युअस फॉल येतोय. बाकी PCR असेल किंवा इतर डेटा असेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज आपण CPIचा डेटा आलेला आहे मार्केट बंद झालेल्या नंतर. आता खूप दिवसानंतर मार्केटसाठी काहीतरी पॉझिटिव्ह आलेलं आहे. 5.24 एक्सपेक्टेड होतं, 5.2430 एक्सपेक्टेड होतं आणि 5.48 आलं. एक्झॅक्ट आकडे पाहून घ्या तुम्ही. पण त्या पद्धतीने थोडंफार चांगली इकॉनॉमिक फ्रंटवरती एखादी चांगली न्यूज सध्याला मार्केटसाठी ही आहे. आणि मग न्यूज खूप मोठी नाही आहे, परंतु ज्या पद्धतीने आपण म्हणतो ना बुडत्याला तिनक्याचा आधार असतो, बुडत्याला काडीचा आधार, त्या पद्धतीचा काहीतरी परिणाम कदाचित आपल्याला पाहायला मिळू शकतो. अगदी क्लिअर आहे. उद्यासाठी जास्त लेवल वगैरे काही डिस्कस करणार नाही. उद्याची शक्यता मला तरी हॉल्ट कॅन्डलची वाटते आहे. पण जर आपल्याला बाईंग साईडचा ट्रेड इनिशिएट करायचा असेल, फक्त 2 लेवल लक्षात ठेवा. दुसरं काहीही करू नका. बाईंग साईड तुम्ही हा जो हाय बनलेला आहे या लेवलविषयीची माहिती किंवा हा जो झोन आहे त्याविषयी मी चर्चा वीकली ॲनालिसिसमध्ये केलेली आहे. पण तरी उद्या तुम्हाला बाईंगची जी काही ट्रेड असेल, लेवल असेल, इनिशिएट कधी होणार आहे तर 23,320 याच्यावरती जर मग ते फ्लॅटने निघू द्यात, गॅपअपने निघू द्यात, गॅप डाऊन नंतर निघू द्यात, त्याच वेळेस तुम्हाला इथे बाईंगची संधी मिळणार आहे. 23,000 ही एक लेवल आहे. इथे तुम्हाला बाईंगची संधी मिळू शकते. 2 लेवल ज्या डिस्कस केलेल्या आहेत आपण, त्या पहिली आहे 23,330 मार्केट फ्लॅट ओपनिंग नंतर वरती जायला सुरुवात करते किंवा गॅपअप नंतर वरती जायला सुरुवात करते. तर 23,320च्या वरती तुम्ही बाईंगचा विचार करू शकता. डाऊन साईड जर मार्केट उद्या फ्लॅट ओपन होते इथे आणि इथे येऊन एक डबल बॉटम असेल किंवा हॅमर असेल, कोणतंही 5 मिनिटावरती 15 मिनिटावरती एक बुलिश फॉर्मेशन बनवतं ना, तर ही संधी सोडू नका. अगदी 22,975 हा तुमचा स्टॉप लॉस असला पाहिजे इथे. आणि फॉर्मेशन बनण्याची वाट पहा. म्हणजे कॅन्डल टच करते आणि पोझिशन बनवते असं करू नका. काहीतरी फॉर्मेशन बनवू द्या. अगदी 25 ते 30 पॉईंट हा तुमचा स्टॉप लॉस असणार आहे. आणि मग त्यानंतर त्या पद्धतीने 1:2. आत्ता मी लेवल सांगत नाही की हे लेवल टार्गेट ते लेवल टार्गेट. जर इथे तुम्ही पोझिशन बनवणं आहे ना तर 1:2 1:3 या पद्धतीने तुम्ही तुमचं टार्गेट प्लेस करू शकता. जर 30 पॉईंटचा स्टॉप लॉस बसतोय तर पहिलं 60 पॉईंट, नंतर 90 पॉईंट आणि त्यानंतर 120 पॉईंटचं टार्गेट तुम्ही प्लॅन करू शकता आणि स्टॉप लॉस ट्रेल करत राहायचं आहे. हे लक्षात ठेवा. इथे एक संधी आहे बाईंगची आणि दुसरी संधी याच्यावरती आहे. याच्यावरती निघताना खूप मोठे टार्गेट मिळतील याची शक्यता थोडी कमी आहे. कारण का आत्ता पाहिलं तर 23,100 आहे. इथून जवळजवळ तुम्हाला 200 पॉईंट सोडून द्यायचे आहेत. मग वरती मिळतील नाही मिळतील सांगू शकत नाही, पण सावध राहायचं आहे. इथे आपल्याला याच्यावरतीच मग तुम्ही तो कॅरी फॉरवर्ड करू शकता. क्लोजिंग पाहून तिथे ठरवणार. डाऊन साईडचा ट्रेड कुठे प्लॅन होणार आहे. इथे सुद्धा 2 संधी आहेत. एक, मार्केट जर गॅपअप होतंय, या न्यूजने काही गॅपअप होतंय आणि या लेवलपासून किंवा 240 ही लेवल आहे. लक्षात घ्या. इथे हा जो झोन बनलेला आहे ना, इथे एखादा डबल टॉप असेल किंवा कोणतंही बेरिश फॉर्मेशन बनतंय तर इथे तुम्ही पुटची संधी घेऊ शकता. मार्केटमध्ये खूप जास्त सेलिंग प्रेशर आहे. जर गॅपअप फेल झालं ना तर इथून एक चांगला डाऊनसाईडचा ट्रेड तुम्हाला प्लॅन होऊ शकतो. स्टॉप लॉस इथे 240च्या आसपास ट्रेड बनतोय तर फॉर्मेशन बनणं गरजेचं आहे. फक्त लेवल महत्त्वाचे नाही आहे, तिथे फॉर्मेशन बनणं गरजेचं आहे. त्यानंतर अगदी 23,265 हा तुम्ही स्टॉप लॉस ठेवू शकता. लक्षात घ्या. इथे 265 आहे आणि इथे 75 आहे. 23,265चा तुमचा स्टॉप लॉस असेल 25 ते 30 पॉईंट. इथे सुद्धा स्टॉप लॉस असणार आहे तुमचा आणि टार्गेट पुन्हा 1:2 1:3 या पद्धतीनेच प्लॅन करायचं आहे. आता डिरेक्शनल सेलचा जो ट्रेड बनतोय ह्याच्यावरती डिरेक्शनल म्हणू शकत नाही, कारण
का सेलिंग प्रेशर आहे, बाउन्स बॅक ठरू शकतो, म्हणून आपण एक दिवस वाट पाहणार. परंतु डाऊन साईडचं जे आहे 23,980 ब्रेक होतं आहे आणि त्याच्या खाली कोणतीही 5 मिनिटाची कॅन्डल क्लोज होती आहे, मग ते गॅप अप असू द्यात, गॅप डाऊन असू द्यात, तर तुम्ही नक्कीच डाऊन साईडचा ट्रेड प्लॅन करू शकता. आजचं जे क्लोजिंग आहे ते तुमचा स्टॉप लॉस असेल. जर गॅप डाऊन झालं तर, किंवा जर फ्लॅट ओपन होऊन जातं ना, तर जे काही फॉर्मेशन बनेल तो तुमचा स्टॉप लॉस असेल आणि मग 23,980च्या खाली 22 आहे, हे 22,980च्या खाली तुम्हाला डाऊन साईडचा ट्रेड मिळू शकतो. टार्गेट पहिलं 22,920 आहे, त्यानंतर 22,860 आहे, 22,800 आहे आणि 22,750 आहे. हे 4 ते 5 टार्गेट आपल्यासाठी असणार आहेत. फायनल टार्गेट 22,700 22,750 आहे, परंतु डायरेक्ट एका दिवसात येण्याची शक्यता थोडी कमी असते, म्हणून या पद्धतीने. आणि मग 22,240 23,240 260 आणि 23,000 ही जी सायकोलॉजिकल लेवल आहे याच्यामध्ये नो ट्रेड असणार आहे. बाकी वेगळं काही करायचं नाही आहे. दोन्ही बाजूला तुम्हाला संधी उद्या मिळण्याची शक्यता आहे. मध्ये मोठा झोन आहे 200-250 पॉईंट, कदाचित त्याच्यामध्ये दिवस जाऊ शकतो. हॉल्ट कॅन्डल आहे म्हणून सोडून द्या, काही करू नका, परंतु जिथे संधी मिळेल तिथेच ट्रेड प्लॅन करा. मध्ये नो ट्रेड आहे. हे झालं निफ्टीसाठी. आता बँक निफ्टीमध्ये काय होतं ना पाहायला मिळू शकतं. बँक निफ्टीसाठी खूप इंटरेस्टिंग गोष्ट बनताना आपल्याला पाहायला मिळत आहे. बँक निफ्टीमध्ये सुद्धा जास्त काही वेगळं करण्याची आवश्यकता नाही आहे. जर आजचा आहे कोणतीही कॅन्डल पहा, एक दिवसाची तेजी जी आता येईल ना, ते आपल्याला सोडून देण्याची तयारी ठेवायची आहे. कंटिन्युअस आपण फॉल पाहतो, म्हणून मी बाईंगच्या लेवल खूप जास्त वरती सांगतोय. हा जर हाय ब्रेक झाला कोणत्याही कंडिशनमध्ये असू द्यात तर आणि तरच 500-600 पॉईंट आहेत, ट्रेड हातून जाईल. बऱ्याच जणांना वाटेल की 500-600 पॉईंट नंतर काय मिळणार आहे, जाऊ द्यात, एक दिवस अपसाईडचा गेला काही फरक पडत नाही आहे. कॅन्डल या पद्धतीने उभी राहिली समजा डेली कॅन्डल आणि इथे कुठेतरी क्लोज होते, तर दुसऱ्या दिवशी आपण ट्रेड प्लॅन करू. अपसाईड सध्याला प्रेशरमध्ये आहे, सेलिंग प्रेशर आहे, काहीही गरज नाही, एक दिवस गेला काही फरक पडत नाही. म्हणून अपसाईड याच्यावरती जोपर्यंत जात नाही तोपर्यंत कोणताही ट्रेड प्लॅन करायचा नाही. अगदीच तुम्ही ॲग्रेसिव्ह ट्रेडर असाल तर 300-320 ब्रेक झाल्याच्या नंतर एक विचार करू शकता. आता डाऊन साईड काय आहे, डाऊन साईडसाठी महत्त्वाचं काय असणार आहे, हा जो काही लो बनलेला आहे पहा 48,000 एक सायकोलॉजिकल लेवल आहे. जे रिस्क घेऊ शकतात, मी पुन्हा एकदा सांगतो, जे रिस्क टेकर आहेत, थोडंफार गॅप अप किंवा फ्लॅट ओपनिंग नंतर मार्केट इथे सस्टेन करत आहे आणि हा लो ब्रेक न होता पुन्हा एखादं फॉर्मेशन जर बनतं किंवा इथे सस्टेन करून इथे जर सस्टेन केलं तर तुम्हाला या पद्धतीने एक ट्रायंगल फॉर्मेशन बनताना पाहायला मिळेल आणि त्याचा ब्रेकआउट येताना तुम्ही एक रिस्क घेऊ शकता, क्वांटिटी 50% कमी करून, कारण का अपसाईडचा काही सध्याला भरोसा नाही आहे, म्हणून 50% क्वांटिटीने तुम्ही ट्राय करू शकता. आणि स्टॉप लॉस जो काही आजचा लो आहे तो तुमचा असणार आहे. म्हणजे रिस्क फक्त रिस्की प्लेयर जे असतील किंवा रिस्क जास्त घेऊ शकतात, ज्याचं कॅपिटल जास्त आहे, थोडंफार क्वांटिटी कमी करून ट्रेड प्लॅन करू शकतात, त्यांच्यासाठी, सेफ ट्रेडरसाठी हा ट्रेड नाही आहे. आता डाऊन साईड काय आहे, जर हा लो ब्रेक झाला कोणत्याही कंडिशनमध्ये, फ्लॅट गॅप अप गॅप डाऊन कोणत्याही कंडिशनमध्ये हा लो ब्रेक झाला तर डाऊन साईडचा ट्रेड इनिशिएट करायचा आहे. 47,900च्या आसपास तो लो येतोय, एक 40-50 पॉईंट स्पॉटवरती तुम्ही स्टॉप लॉस प्लेस करू शकता आणि मग डाऊन साईडला तुमचं पहिलंच टार्गेट अगदी 47,600-650 पर्यंत येताना पाहायला मिळते. या लेवल ओपन होणार आहे. जर 600 ब्रेक होते, मध्ये तुम्ही वाटलं तर 300 पॉईंटपेक्षा 150-150 पॉईंटचे 2 टप्पे करा आणि 600 जर ब्रेक झाला तर डाऊन साईड मग 47,400 आणि 47,200 पर्यंतचा प्रवास आपल्याला अगदी आरामात बँक निफ्टीमध्ये पाहायला मिळू शकतो. अपसाईड जर मार्केटमध्ये अपसाईड यायची असेल ना तर लीडरशिप ही बँक निफ्टीकडून येणार आहे, पण ज्या पद्धतीचं फॉर्मेशन बनतं आहे ना खूप दूर आहे, रिस्क रिवॉर्ड रेशो जो आहे ना तो फीड बसत नाही आहे, म्हणून मी एक दिवसाचं अपसाईड सोडून देण्याचा विचार करत आहे. तरीही मार्केट सिच्युएशन जर काय बनली तर मी टेलिग्राम चॅनलला अपडेट करेल की एखादा स्टॉप लॉस छोटा मोठा बनतो आहे आणि मग आपल्याला जर मोठं टार्गेट मिळत असेल तर आपण ती रिस्क घेऊ शकतो, अशा वेळेस मी अपडेट करेल. आता सेन्सेक्सची उद्या एक्सपायरी आहे, मंगळवारची आता एक्सपायरी झालेली आहे, त्यामुळे इथे जर संधी मिळाली तर इथे एक संधी आपण घेऊ शकतो. कधी जर 76,800 ही जी लेवल आहे बा, इथे ओपनिंग नंतर इथूनच मार्केटने ट्राय केलेलं होतं, पुन्हा एकदा इथे बराच वेळ सस्टेन केलं होतं, म्हणून 76,800 जर ब्रेक झालं ना तर पहिलं टार्गेट हे 77,000 आणि त्यानंतर हा गॅप फिल होताना आपल्याला पाहायला मिळू शकतो, जो की आपल्याला घेऊन जाऊ शकतो 77,200च्या वरती, 77,200 77,400 या झोनमध्ये. 200 पॉईंटचा झोन आहे, परंतु तो इम्पॉर्टंट आहे. हा गॅप फिल होताना आपल्याला पाहायला मिळू शकतो. म्हणजे 77,800ला तुम्ही पहिली एंट्री करू शकता अपसाईडला, 77, 77,200 आणि 77,400 या 3 टार्गेटसाठी आपण प्लॅन करू शकतो. डाऊन साईड कुठे आहे, 76,200 ब्रेक झालं, लक्षात घ्या 76,200 ब्रेक झालं तर पुन्हा 600 ते 700 पॉईंटचा कट आपल्याला पाहायला मिळू शकतो. मग 200 पॉईंटवरती तुम्ही टार्गेट ठेवा. 76,000 आहे, 75,800 आहे आणि 75,500 आहे. या टार्गेटसाठी आपण प्लॅन करू शकतो. डाऊन साईडला एक्सपायरी आहे, इलिव्हेशन मिळू शकतं, बाकी एक्स्ट्रा काहीही करण्याचा प्रयत्न करायचा नाही आहे. कंटिन्युअस फॉल होतोय, हा फॉल माझ्याकडून मिस झाला आहे म्हणून कुठेतरी मध्येच पुटमध्ये एंट्री करतोय किंवा आता माझ्याकडून संधी गेली म्हणून मी आता डाऊन साईडचे ट्रेड घेतो, असं काहीही करू नका. बाकी जे काही आहे ते मी वीकली अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे, ते एकदा अवश्य पाहून घ्या. तुमच्या लक्षात येईल की काय फॉर्मेशन बनतं आहे, कशा पद्धतीचा प्रेशर आहे. तरी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, कीप ट्रेडिंग.